राहता येथील अपहरण झालेल्या इसमाचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून निर्घुण खून झाल्याचे उघड. दहशत निर्माण करणारा सर्राईत गुन्हेगार दीपक पोकळे साथीदारांसह स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 10/12/2025 रोजी सचिन कल्याणराव गिद्दे राहणार शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हा साई सुनीता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता. त्या दरम्यान फिर्यादी श्रद्धा गिदे हीच आरोपी नामे प्रवीण वाघमारे याने फोन करून सचिन लई माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील अशी धमकी दिली. सचिन गिद्दे हा परत घरी न आल्याने फिर्यादी श्रद्धा सचिन गिद्दे हिने दिनांक 15/12/2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 454/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे आरोपी प्रवीण वाघमारे दीपक अंबादास पोकळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिनांक 10/12/2025 रोजी गौतम कैलास निकाळे वय वर्ष 25 राहणार राहता याच आरोपी नामे प्रवीण वाघमारे व त्याच्या साथीदार अशांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यास साकोरी शिव या ठिकाणी जाऊन येऊ असे म्हणून त्यास मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले. उपासने बाबा मंदिराच्या पाठीमागे साकोरी तालुका राहता या ठिकाणी नेऊन त्यास आरोपी नामे प्रवीण वाघमारे व त्याच्या इतर साथीदारांनी लाथाबुक्क्या व दगडाने मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला आहे. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1027/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2), 35 प्रमाणे दिनांक 12/12/2025 रोजी गुन्हा दाखल आहे. आरोपी नामे प्रवीण वाघमारे याने व त्याच्या साथीदारांनी एकाच दिवशी 2 गुन्हे केले असून अपहरित इसमाचा शोध लागलेला नसल्याने श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस आरोपीचा तसेच अपहरित इसमाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले आहे. सदर आदेशानुसार सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून सदर पथकास अपहरित इसमाचा शोध घेण्याबाबत आरोपीची माहिती काढण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले. पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन सलग 15 दिवस व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढण्यात आली. सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक अंबादास पोकळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून तो सतत त्याच्या राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पथकाने पुणे, नाशिक, घारघर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव परिसरामध्ये जाऊन सदर आरोपी व त्याच्या इतर साथीदारांची माहिती काढली. दिनांक 6/1/2025 रोजी दीपक पोकळे हा त्याच्या साथीदारासह मेंढवन शिवार संगमनेर परिसरातील दगडाच्या खाणीमध्ये लपून बसलेला असल्याची पथकास गुप्त बातमीदार व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तत्काळ मेढवन तालुका संगमनेर या ठिकाणी जाऊन तेथील दगडाच्या खाणीस चोहू बाजूने वेढा घालून खात्री केली असता सदर ठिकाणी 2 इसम मिळून आले. सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव दीपक अंबादास पोकळे वय वर्ष 34 राहणार लोहारे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, गणेश गोरखनाथ दरेकर वय वर्ष 21 राहणार पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडून अपहरित इसम सचिन कल्याणराव गिदे याच्याबाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपी नामे दीपक अंबादास पोकळे याने त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर व प्रवीण उर्फ 50 वाघमारे, कृष्णा संतोष वाघमारे यांच्यासह अपहरित इसम सचिन गिद्दे याचा अनैतिक संबंधाचे व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून खून करून त्याचे प्रेत टायर व डिझेलच्या साह्याने जाळून टाकून प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीच्या कब्जातून मयताच्या प्रेतेचे विल्हेवाट लावण्याकरता वापरण्यात आलेले 15 लाख रुपये किमतीची विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी, 72,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 15,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे दीपक अंबादास पोकळे वय वर्ष 34 राहणार लोहारे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा शिर्डी राहता लोणी संगमनेर कोपरगाव परिसरामध्ये दहशत आहे. त्याच्या विरुद्ध मोक्का खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे 17 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातील आरोपींना राहाता पोलीस ठाणे येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास राहाता पोलीस ठाणे करत आहे। आरोपी नामे दीपक अंबादास पोकळे, वय वर्ष 34, राहणार लोहारे, याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणास खंडणी मागितली असल्यास अगर त्याच्या विरुद्ध इतर काही तक्रार असल्यास तक्रार कळविण्याबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे। सदरची कामगिरी माननीय श्री सोमनाथ गार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर।